नमस्कार. 2च्या या बातमीपत्रामध्ये मी वैष्णवी आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि या बातमीपत्राची सुरुवात आताच्या एका ताज्या घडामोडींना आपण करतोय. गिरीजा राऊत यांचं आरोप प्रकरण आपण पाहिलं होतं, त्या संदर्भातली अपडेट आहे. फिरोज बाबा शेखच्या साथीदाराला सिंधुदुर्गातून अटक करण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष सहभाग असल्याची राम यल्लाप्पा वडारची पोलिसांना कबुली पाहायला मिळते. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांच्या कौटुंबिक प्रकरणातील आरोपी जो भोंदू फिरोज बाबा शेखचा साथीदार राम यल्लाप्पा वडार याला ठाणे पोलिसांनी सिंधुदुर्गातून ताब्यात घेतलेलं आहे. रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रिजवान, काही बाबा बुवा जे आहेत त्यांचं नाव खरं तर गिरीजा राऊत यांनी घेतलं होतं, त्यातलाच हा आता दुसरा भोंदू म्हणावा. वैष्णवी, आपण पाहतो ज्या पद्धतीने माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी ज्या पद्धतीने कौटुंबिक प्रकरणातून ज्या ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता, त्यामुळे आपण पाहतोय की गिरीजा राऊत यांनी ज्या पद्धतीने आरोप केला तर भोंदू फिरोज बाबा याच्या माध्यमातून जो त्यांच्यावरती मांत्रिक करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा साथीदार म्हणजे फिरोज शेख जो बाबा आहे त्याचा साथीदार राम यल्लाप्पा वडार याला देखील ठाणे पोलिसांनी सिंधुदुर्गमध्ये आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. खरं तर प्रत्यक्ष सहभाग असल्याचा कबुली बाबा राम यल्लाप्पा वडार यांनी देखील दिलेला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण पाहतोय की गिरीजा राऊत यांनी जो आरोप केला होता की माझ्यावरती मांत्रिक बाबाच्या माध्यमातून जो मंत्रोच्चार केला गेला होता त्याच्यामध्ये राम यल्लाप्पा वडार देखील सहभाग. त्यामुळे आज ज्या पद्धतीने फिरोज शेख याची पोलीस कोठडी संपत आहे, आज पुन्हा एकदा त्याला दुपारच्या सत्रामध्ये ठाणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आहे. त्यामुळे पाहावं लागणार की आज पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढवून देणार का आणि नेमकं काय काय तपासामध्ये निष्पन्न ते पाहणं महत्त्वाचं आहे. अर्थातच रिजवान, सगळे अपडेट्स आपल्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद.